केज शहरामध्ये भीषण अपघात घडलेला आहे। एक कंटेनर जवळजवळ नेकनूरपासून हा कंटेनर अनेक लोकांना चिरडत केज शहरात अगदी टोल नाक्यापासून ते केजमधून बाहेर निघेपर्यंत 10 लोकांना चिरडून त्यात 2 लोकांचा जीव गेल्याचं प्राथमिक या ठिकाणी कळत आहे। अतिशय भीषण घटना केजमध्ये घडलेली आहे। विशेष म्हणजे आज शुक्रवारचा बाजार आहे आणि अशावेळी रस्ता पूर्णपणे रहदारीने गजबजलेला असताना हा कंटेनर बेधडक अगदी जोरानं पूर्ण रस्त्यावर अनेकांना चिरडत आणि अनेक वाहनांना धडका देत पुढे निघून गेलेला आहे। विशेष म्हणजे काय होतं हे कुणालाच काही कळत नव्हतं। अनेक वेळा तर त्या कंटेनरचा पाठलाग करणं सुद्धा शक्य झालं नाही, कारण गर्दीचा रस्ता असल्यामुळे। मात्र शेवटी पोलीस प्रशासनानं त्या कंटेनरचा पाठलाग करून त्याला पकडल्याचं आता कळतंय। मात्र तोपर्यंत असंख्य लोकांना या ठिकाणी त्या कंटेनरला चिरडलंय। प्रत्येकाची स्थिती कशी आता सांगता येणार नाही, मात्र अलीकडच्या काळातला केज शहर आणि परिसरातला हा भीषण अपघात म्हणावा लागेल। कारण या ठिकाणी जिथं मी उभा आहे तिथंही एका महिलेला या कंटेनरनं चिरडलेलं आहे आणि आता दवाखान्यात नेलेलं आहे। मात्र काही लोकांचं या ठिकाणी इतकी गंभीर अवस्था आहे की आता आपल्याला त्यांच्याबद्दल सांगता येणार नाही। ते बरे होत अशी अपेक्षा आम्हाला, मात्र झालेली परिस्थिती खूप गंभीर आहे। आणि विशेष म्हणजे आज बाजार असल्यामुळं संपूर्ण वाहतूक आणि रस्ता पूर्ण गजबजलेला आहे। अशावेळी अनेकांना या कंटेनरनं धडकलेलं आहे। आम्ही नगरपंचायत असेल किंवा केज तालुका प्रशासन असेल यांना अनेक वेळा याची पूर्वकल्पना दिलेली, आंदोलनाच्या रूपातून दिलेली, निवेदनाच्या रूपातून दिलेली। अशी घटना घडल्यानंतरच आम्ही जागे होणार आहेत का? अनेकांचे जीव गेल्यानंतरच आम्हाला जाग येणार आहे का? हा प्रश्न आहे आमचा। आता तरी किमान आज ही घटना घडली आहे। खरं तर आणखीन आपल्याकडं माहिती येणं आणखीन प्रलंबित आहे। किती लोकांना चिरडलंय आणखीन पूर्ण माहिती आलेली नाही। काही वेळात ही माहिती येईल, मात्र त्यापेक्षा आज केज तालुका प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक या हा रस्ता सुरक्षित करणं खूप गरजेचं आहे। झालेली नाली एकदम पुढे आली आहे, कारण त्या नियमात जरी त्यांनी बांधलेली असली तर त्यामुळं वाहतूक पूर्णपणे रस्त्यावर आलेली आहे आणि यामुळं लोकांचा जीव धोक्यात आलेला आहे। आजची घटना पाहिल्यानंतर आपल्याला कळेल याच्यातले अनेक ठिकाणं आम्ही आपल्याला याच ठिकाणी दाखवली नाहीत, कारण त्या लोकांची गंभीर अवस्था आहे आणि त्यांना अगोदर दवाखान्यात नेणं किंवा त्यांना प्राथमिक उपचार करणं गरजेचं आहे। मात्र एवढं खरं की केज शहरात अशा प्रकारचे रस्ते असुरक्षित झाल्यामुळं आणि अतिशय धोक्याचे रस्ते असल्यामुळं केजवासियांचं आणि तालुक्यातील लोकांचं जीवन हे अतिशय असुरक्षित झालेलं आहे। आम्ही पुन्हा एकदा केज तालुका प्रशासन आणि केज नगरपंचायत यांना अगदी कळकळीची विनंती करतो, लोकांचे जीव वाचवायचे असतील तर जरा ज्यांची जबाबदारी जे पदावर आहेत त्याने आपण पदावर आहोत, लोकांनी आपल्याला पदावर या कामासाठी पाठवलंय याची जाणीव ठेवून किमान काम करावं एवढी अपेक्षा आहे। कारण आपण आजची घटना बघितल्यानंतर प्रत्येकाला संताप नक्कीच होणं या ठिकाणी अपेक्षित आहे। आम्ही आता बाकी वृत्तांत आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो। दुसरी गोष्ट, या रस्त्यावर काही ठिकाणी गतिरोधक होणं खूप गरजेचं आहे, कारण एकही गतिरोधक नसल्यामुळं वाहनं अगदी सुसाट निघतात आणि त्यामुळं अशा घटना घडू लागलेल्या आहेत। याचीही आम्हाला आता दखल घ्यावी लागेल। प्रशासनाने तात्काळ यावर कारवाई करावी एवढी अपेक्षा आहे। आपण पाहू शकतो हेच ते अपघाताचं ठिकाण आहे ज्या ठिकाणी काही लोकांना या ठिकाणी चिरडल्याचं या ठिकाणी दिसतंय आपल्याला। आपण पाहू शकतो केज शहरातील दृश्य आहे। या अपघातानंतर बरीचशी वाहतूक ठप्प झालेली आहे आणि खरं तर नेहमीचा हा प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना दिसतंय, परंतु कुणी बोलावं आणि कुणी काय करायचं हा प्रश्न आहे। नेहमी तक्रार केली की प्रत्येकाला वाटतं की आमच्याबद्दल काहीतरी सांगितलं जातंय, मात्र ज्या लोकांच्या घरचे आता जीव गेलेले त्यांचा हा प्रश्न आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। हा बाजार स्पॉट आपला आम्ही अनेक वेळा आवाहन केलेलं आहे। आज शुक्रवारचा बाजार इकडे भरलेला आहे। आपण बघू शकतो आता ॲम्ब्युलन्स आलेला आहे आणि ॲम्ब्युलन्स या जखमी लोकांना कदाचित आता पुढे घेऊन जातील। अनेक जखमी लोक प्रतीक्षेत आहेत, कारण अनेक लोकांना टाकळी फाट्यापर्यंत अनेक लोकांना चिरडलेलं आहे। या बाजूचं आपण नेहमी आवाहन केलेलं आहे। आज शुक्रवारचा बाजार या ठिकाणी मंगळवार पेठेतच भरलेला आहे, मात्र सतत आम्ही सांगतो की मंगळवारचा बाजारसुद्धा पूर्ण रस्त्यावर येतोय। यासाठी नगरपंचायत प्रशासनाला अनेक वेळा सांगितलंय हा बाजार रस्त्यावर येऊ देऊ नका,
परंतु आवाज आमचा छोटा पडत असावा कदाचित, जीव गेल्यानंतर तरी या आवाजाकडे लक्ष द्यावं अशी आमची अपेक्षा आहे। आपण बघू शकता आता हा बी जर पलीकडच्या बाजूने हा कंटेनर आला असता तर बाजारातील अनेक लोकांना जीव गमवावे लागले असते, परंतु योगायोगानं हा कंटेनर बीडकडून अंबेजोगाईकडे जात होता। आपण पाहतो इथं सुद्धा भवानी चौकातही या ठिकाणी एका गाडीला, विशेष म्हणजे अतुल कुलकर्णी यांच्या गाडीला बहुतेक धडक दिली होती, मात्र ते सुरक्षित आहेत। मात्र गाडीचं नुकसान आपण बघू शकतोय, हीच ती गाडी आहे ज्या गाडीला, या गाडीला त्यांनी ही गाडी आपण पाहू शकतोय केज उपजिल्हा रुग्णालयामध्ये या सर्व जखमींना आता आणलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी प्रचंड नातेवाईकांची वगैरे गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, कारण मोठ्या प्रमाणात ज्याचे लोक जखमी झालेले आहेत, काही लोकांची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचं कळतं, त्या सर्वांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी नातेवाईकांची ही मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसते। केज उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व जखमीवर तातडीचे उपचार सुरू आहेत। उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व डॉक्टर्स, नर्स अतिशय तत्परतेनं या ठिकाणी उपचार करताना दिसत आहेत। आपण पाहू शकतोय अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत। इंजेक्शन आपण पाहतो या सर्व अत्यावश्यक उपचारासाठी पुढे अंबेजोगाईंना या सर्व रुग्णांना घेऊन जाण्यात येत आहे। आपण पाहतोय काही पेशंटना पुढील उपचारासाठी अंबेजोगाईला या ठिकाणी पाठवण्यात येत आहे। जवळजवळ 20-25 लोकांना छोट्या मोठ्या गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत। या ठिकाणी एक महिलेचा मात्र मृत्यू झाल्याचं प्राथमिक जवळजवळ घोषित केलेलं आहे आणि बाकी लोकांवर काही थोडेसे गंभीर आहेत, त्यांना पुढील उपचारासाठी अंबेजोगाईला पाठवण्यात येते। एकूणच आज केज शहराची गंभीर घटना म्हणावी लागेल, कारण अनेक दिवसापासून रस्त्यावर असणारी वाहतूक आणि अव्यवस्था म्हणूया आपण, त्यामुळं असा काही प्रकार होऊ शकतो असं जवळजवळ पूर्वकल्पना नागरिकांना होती आणि प्रशासनालाही होतीच म्हणावं लागेल, मात्र त्याच्यावर उपाय काढला नाही आणि त्यामुळं कदाचित आजचा हा दिवस पाहावा लागला। आपण पाहू शकतो या सर्व पेशंटना पुढील उपचारासाठी अंबेजोगाईला नेण्यात येत आहे। ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे कौतुक करूया केजच्या उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफचं, ज्याने की आम्ही पाहतोय की खूप अतिशय तातडीचे उपचार या लोकांवर केलेले आहेत। गर्दी होती, लोकांना नियंत्रित करणं सोपं काम नव्हतं आणि तशात त्यांनी या सगळ्या तातडीचे उपचार करून या लोकांना पुढील उपचारासाठी आता अंबेजोगाईलाही पाठवण्यात आले। एक महिला मात्र या ठिकाणी या आजच्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं या ठिकाणी निश्चित झालेलं आहे। दुसरी गाडी बोला ना।